गणपतीच्या आगमनाच्या ऐन मोक्याला संजय लीला भन्साली यांनी गजानना हे गाणं खुद्द पुण्यात लॉन्च केलं आणि बाजीराव मस्तानीची जोरदार हवा निर्माण केली। परंतु आता मराठी लोकांशी तयार झालेली ही जवळीक आता आणखी गहरी होणार असं दिसतंय, कारण संजय लीला भन्साळींच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये दिसणार आहे स्वप्नील जोशी। राष्ट्रीय मराठीने याबाबतची बातमी तुम्हाला दिली होतीच की भन्साळी सध्या मराठीसाठी अनेक स्क्रिप्ट्स ऐकतायत, शिवाय स्वप्नील जोशी हे एक नाव त्यांच्या डोक्यात आहे। परंतु आता ही बातमी पक्की आहे की स्वप्नील जोशी आणि संजय लीला भन्साळी एकत्र काम करतील आणि हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत स्वप्ना जोशी, अर्थात ज्यांनी मितवा हा चित्रपट दिग्दर्शित केला होता। संजय लीला भन्साळी म्हटलं की प्रेम कथेचा एक रॉयल आणि कलरफुल असा अवतार पाहायला मिळतो। स्वप्ना जोशी वाघमारे यांच्या दिग्दर्शनात मितवा ही फार सुंदर आणि कलरफुल निर्मिती वाटली होती, त्यामुळे स्वप्नीलचा ह्या चित्रपटातला रोमॅन्स आणि लुक कसा असेल याबाबत नक्कीच उत्सुकता आहे। भन्साळींची मराठीतली एंट्री त्यांच्या इतर चित्रपटांसारखीच ब्लॉकबस्टर असेल हे नक्की। स्वप्नील जोशी आणि स्वप्ना जोशी वाघमारे यांच्या या अचीवमेंट बद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा। तुम्हीही तुमच्या आवडत्या कलाकारांना शुभेच्छा द्यायला विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये।